आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। पंचगंगा नदी झाली गटार गंगा, शिवसेना ठाकरे गटाचे केशव पाटील यांचा आंदोलनाचा इशारा। कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी पंचगंगा नदी वाढत्या प्रदूषणामुळे अक्षरशः गटार गंगा झाली आहे। कागलपंच तारांकित औद्योगिक वसाहत, लक्ष्मी औद्योगिक वसाहत या परिसरात उद्योग धंद्याचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे। यातील काही कारखान्यांनी आपले मैल मिश्रित केमिकल सांडपाणी थेट नदीत सोडले आहे। यामुळे कोल्हापूर शहर वगळता गांधीनगर ते इचलकरंजी या दरम्यान नदीला लागून असलेल्या रुकडी, माणगाव, हुपरी, रुई, इंगळी इत्यादी गावांना दूषित पाणी प्यावं लागत आहे। या पाण्यामुळे अनेकांना कॅन्सर, त्वचारोग, पोटाचे आजार होत आहेत। शहरी लोकांना स्वच्छ पाणी पुरवठा तर त्यांचे सांडपाणी नदीकाठच्या गावांनी प्यायचे का, असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे केशव पाटील यांनी केला आहे। यापूर्वी अनेक आंदोलनं झाली, उपोषणं झाली, पण प्रदूषण नियंत्रण मंडळाने अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना पाठीशी न घालता उलट त्यांना साथच दिली आहे। तेव्हा संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी आणि आता सोमवार 24/2/2025 पासून रुई इंगळी बंधाऱ्यावर रास्ता रोको व आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष केशव पाटील यांनी दिला आहे। SM मराठी न्यूजसाठी पट्टण कोडोलीहून संभाजी भालबर। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।